येस, गेम ऑन. पहिलाच बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॉल. आकाश कृष्णा भगत आणि तदनंतर चैतन्य पाटील बॉब या वडवली टीमचे टीम पॅकर आहेत. त्यांना विनंती असेल दोघांनाही की प्लीज आपण अतिथी कक्षात यायचं आहे. चैतन्य पाटील बॉब आणि आकाश भगत. येस, थँक्यू सर. वडवली संघ फलंदाजी करतोय. आणखीन एक बॉल आउट स्विंगचा जास्तीच वापर केला. या बॉलवरती पुन्हा एकदा फलंदाजाला थांबवलंय. बस स्पेस चांगला आहे, त्याच्यानंतर टप्प्याची निवड चांगली आहे, अधिकतम गती दिली जात नाहीये, त्यामुळे लेंथ अँड लाईन यावरती परिणामकारक फलंदाजांना अनुकूल अशी गोलंदाजी होताना पाहायला मिळत नाहीये. 2 निर्धाव. तिसरा बॉल आहे आकुर टप्प्याचा, तो ऑन साईडला खेळून काढला. बॅटच्या टोला बॉल लागतोय. सिंगल झालीये. फक्त सिंगल वरती समाधान मानावा लागतोय. तिसऱ्या बॉल वरती पहिली धावसंख्या उमटली आहे. एक धावसंख्येसाठी 3 चेंडूंचा खेळ करावा लागतोय, जिथं P1चं षटक आहे. P1 P2 2 पॉवर प्लेची षटक असे असतात ना, ज्यामध्ये जास्तीच्या धावसंख्या येताना पाहायला मिळतात. आणि अशा षटकामध्ये 3 बॉल अगदी कंजूस फेकणं ही. प्रियाल सर, या ठिकाणी आपण पाहू शकाल वारंवार सूचना येत आहेत. मैदानाच्या आजूबाजूला अनेक शेत आहेत, ज्या शेतामध्ये जे अगदी आपल्या खरं तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बसलेले आहेत. त्या सर्वांना परत एकदा विनंती असेल, खरं तर ही सूचना आहे की कुणी त्या शेतामध्ये बॉटल्स कचरा रॅपर्स वगैरे टाकू नयेत. त्या स्वतः उचलायच्या आहेत. ही महत्त्वपूर्ण सूचना असेल, अन्यथा शेतमालक तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आयोजकही खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. कल्पेश पाटीलच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. अगदी वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा तो फटका होता. इनफिल्डला कव्हर करून तो चौकार खेळून काढला. धावसंख्या झाली आहे 5. आयुब शेख गोलंदाजी करतोय. सातत्यानं ओपन टुर्नामेंट मध्ये व्यावसायिक खेळाडू आहे आणि आयुब शेखच्या गोलंदाजीची सातत्यानं चर्चा होताना पाहायला मिळते. वडवली टीम एका बाजूनं फील्ड करतोय आणि बॅटिंगसाठी आपण टीम पाहताय. प्रियाल सर, या ठिकाणी कुशांक किसन कदम यांचं आगमन झालंय. मी माणिक कोली बी यांना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. माणिक कमळ कोली अतिथी कक्षात विराजमान आहेत. मी माणिकजी नारायण कोली असावेत. माणिक नारायण कोली यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे. त्यानंतर रुपेश देवराम पंडित यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचे. स्पॉन्सर आकाश भगत आणि चैतन्य पाटील बॉब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. तुम्हा आम्हा सर्वांच्या तरुणांना प्रेरित करणारा आपला स्वराज्याचा ज्वलंत आणि प्रेरित इतिहास ज्या मातीनं पाहिला, या संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जिथे येऊन थांबतात, अशा ऐतिहासिक आणि निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या मोठीजुई गावातील लगत असणारे हे मैदान, ज्याचं नाव आहे मी मराठी मैदान, या मी मराठी मैदानावरतील ही स्पर्धा आपण पाहता. बाजूलाच असणारा अरबी समुद्रांचा अथांग पाण्याचा प्रवाह आपण याची डोळा पाहतोय. आणि अशा या निसर्गाच्या सानिध्यात आपण हा क्रिकेटचा थरार पाहतोय, अनुभवतोय. मॅच चालू आहे. एका बाजूनं कासार वडवली आणि दुसऱ्या बाजूनं चेंज द गेम वडवली बी. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल खोलवर गतीचा आला. चान्स नाहीये, मुभा नाही मिळाली फलंदाजाला. बॉल राहिला खाली, बाईच्या स्वरूपात मिळेल 1 धावसंख्या. पहिल्या षटकाचा विचार केलात ना, आयुब शेखचं अप्रतिम षटक राहिला. पा व्हेरिएशन्स का असतात, प्रॅक्टिस किती महत्वाची असते. प्रत्येक बॉलवरती अगदी हिसाब चोख असणारी गोलंदाजी आयुब शेखची पाहायला मिळाली आहे. दुसरा गोलंदाज नितीन वैद्य गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड बॉलर आहे. आर्मचा जास्त उपयोग करताना पाहायला मिळतोय. उंच खांद्याचा वापर प्रत्येक बॉलवरती केला जातोय. इन स्विंग आउट स्विंग होणारे दोन्ही पद्धतीचे बॉल हे सातत्यानं समोर येताना फलंदाजांना थोडाफार चकवा निर्माण करतायत. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू
बॅटची लिडिंग एज, थर्ड स्लिप कडे क्षेत्ररक्षक आहेत. ओ येस, मिळाली आहे कॅच. पहिला ब्रेक थ्रू, पहिली विकेट कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज परतेल. नाईन एट मान्यवरांची एक स्पेशल ग्रँड एंट्री आहे. तर प्लीज 5098 या गाडीचा गाडी मालक किंवा चालक आपण प्लीज आपल्या गाडीजवळ तात्काळ जायचं आहे. ओहो, आणखीन एक विकेट. कट करायचा होता बॉल, इनफिल्डच्या वरतून कव्हर करायचा होता, पण कव्हर आला अनकव्हर. आणखीन एक फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपात. कमलेश पाटील उर्फ कवा याला परतीचा प्रवास स्वीकारावा लागतोय. हा क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा आपला नसतोय आणि सातत्यानं परमनंटली फॉर्म टिकवणं हेही फार कठीण असतोय. कमलेश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉल वरती याची विकेट मिळाली आहे. सातत्यानं अनेक मैदानं ज्याच्या नावानं गाजली आहेत, आज मात्र त्याला अल्पशा वेळेतच विश्रांती दिली आहे मैदानानं आणि मैदानाचा हा प्रवास सोडावा लागतोय. बॅटिंग करत असताना पहिल्या बॉल वरती त्याची विकेट गेली आहे. त्यानंतर आपण टोटल रणसंख्या पाहतोय आतापर्यंत 10 वरती 1 बाद. आणि याच वेळी आपण पाहताय उरणच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावरती उत्कर्ष करणारे आदरणीय अतुलजी मडवी सरांचा इथून मात्र याच स्पर्धेतून प्रस्थान घेताना पाहायला मिळतात. रवींद्रन कृष्णा स्मृती वडवली बी संघ बॅटिंग करते. हा बॉल स्वतःला सावरलाय, अगदी थांबवलाय, हलकसा पुश करून बॉल मिड ऑफ कडे चाललाय. जिथं क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होतात, बॉल पकडताय तोपर्यंत मिळाली आहे एक सिंगल. पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या आल्या, 2 बॉल चौकार सुद्धा पाहायला मिळाले आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलात ना थोडी पडझड पाहायला मिळाली आहे. सुरुवातीचा पहिला बॉल निर्धाव राहिला, त्याच्यानंतर 2 लगातार विकेट्स, थोडाफार प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाजी करणारी टीम कासार वडवली. हा बॉल आणखीन एक लिडिंग एज, कॅच होण्याची दाट शक्यता, दोन्ही गडबडलेत. मिस अंडरस्टँडिंग, दोघांचा तालमेल चुकलाय आणि इथून मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न हुकलाय. किती मोठी कॅच होती ही. कॅच नाही तर या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील ही मॅचच असावी. फार महत्वाची कॅच शेवटच्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु पाहता पाहता षटक क्रमांक 2 संपलाय. गडबडीचं दगदगत षटक, दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पाहायला मिळतात 2 या बाद, ठिकाणी 13. प्रियाल सर, देवेंद्र पाटील पांडिवे आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य अतिथी कक्षाकडे थेट आपला आसन आपली प्रतीक्षा करतोय. आयोजकांपेक्षा त्या आसनाला ओढ आहे तुमच्या येण्याची, कधी एकदा येत आहेत आणि म्हणूनच देवेंद्र पाटील वेलकम, स्वागत असेल अतिथी कक्षाकडे. या ग्रीष्मा एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 दरम्यान अंतिम रजनीत या सन्माननीय मान्यवरांचं आगमन होतोय. वेलकम देवेंद्र पाटील पांदिवे. प्रिन्स इलेव्हन कासार वडवली या टीमनं पहिल्या 2 षटकामध्ये
कृष्णा स्मृती या टीम वरती अधिराज्य गाजवलाय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जिथं जास्तीच्या धावसंख्या येताना पाहायला मिळतात ना, तिथं मात्र धावसंख्येवरती अंकुश लावलाय. आयुब शेखचं पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या जरूर आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण नितीन वैद्यला पाहिलं, फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या आणि बहुधा षटक अगदी 2 विकेट सुद्धा मिळाल्या. त्यामुळे अधिकतम प्रयत्न विकेट टेकिंगचे राहिले त्या षटकामध्ये. तिसरी विकेट मिळाली असती, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. पुढचं षटक आयुब शेख पुन्हा एकदा वेग वेग प्रचंड वेग, रनआउटची दाट शक्यता. यस, 8 रनआउट, आणखीन एक विकेट. गलती लागली आहे, ती मात्र आता थांबायला नाव घेत नाहीये. ग्रहण लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेतलाय. बॉल ज्यावेळी स्टंपला लागलाय त्यावेळी हाताचा स्पर्श बॉल हातातून गेला की नक्कीच रनआउट आहे या शंकांवरती पूर्णपणे रितसर इथे मात्र टेलिकास्ट केली जाते. अगदी क्लॅरिटी पाहायला मिळते. सायप्रीची वैशिष्ट्य राहिली आहेत आणि त्या क्लॅरिटीने आपण पाहू इच्छिता रनआउट आहे की नाही याच्यामध्ये दगदग चालू आहे. फार महत्वाची विकेट आहे. या क्षणाला आपण आयुष्यचा थ्रो पाहिलात ना, वेग वेग आणि अगदी यष्ट्यांवरती फेकला होता. यष्टिरक्षकाची अप्रतिम भूमिका राहिली त्या बॉलवरती. किती चलाक बुद्धीनं तो बॉल पकडला आणि त्यानंतर आपण रनआउटचा तो चित्र पाहतोय. चित्रभेद चालू आहे. रनआउट आहे की नाही फार क्रिटिकल डिसिजन आहे. इथून मात्र ओहो, इट्स अ क्लीन आउट. आणखीन एक फलंदाज बाद पडतील. रिव्ह्यू संपलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला आपल्याला आता रिव्ह्यू नाहीये. दोन्ही टीमसाठी बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी प्रत्येकी एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. फलंदाज बाद झाला शुभम, जो फक्त 1 धावसंख्येवरती बाद झाला. दुसरी धावसंख्या घेत असताना तोही परतला. थोडीफार आशा पल्लवित करणारी फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. निराशा राहिली आहे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची, जिथे रवींद्र आणि कृष्णा स्मृती वडवली बी संघ बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलात ना द प्रिन्स 11 कासार वडवली संघ गोलंदाजी करतोय. आयुब शेखचा पुढचा बॉल, अप्रतिम बॉल. वेग होता, वेगानंतर टप्प्याची निवड चांगली, बॉलाला मिळालेली अधिकतम उंची, त्यामुळे आणखीन एक निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. राष्ट्रीय स्तरावरती गोलंदाजांच्या यादीतील हा गोलंदाज आहे ज्याचं नाव आहे आयुब शेख, जे सातत्यानं आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळतात. आज मात्र या मी मराठीच्या मैदानावरती ग्रीष्मा एंटरप्राइजेस ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतोय. हाही बॉल तितकाच चांगला, शरीराचा वेध घेणारा, तेज तर्रार हा बॉल. हाही वैशिष्ट्यपूर्ण राहिलाय. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळतात. कधी कधी बॉल पुढे फेकले जातात, तर अधिकतमचे बॉल शॉर्ट पिच, त्याच्यानंतर गुड लेंथ वरती बॉल पडले जातात. आयुब शेखची उंची पाहिली ना, तर त्या उंचीच्या अनुसरूनच गोलंदाजी केली जाते. कांद्याचा अप्रतिम वापर प्रत्येक बॉल वरती केला जातोय. कट केला बॉल,
इनफिल्डच्या वरतून वन बाउन्स ओव्हर द रो अशा पल्लवित करणारा धावसंख्येला थोडाफार ओलावा निर्माण करणारा हा येतोय ग्रीष्मा चौकार. चार धावसंख्येने आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात. 19. ओहो लोअर फुलटॉस होता. हलकासा ग्लान्स केला तिथं क्षेत्ररक्षक आहेत. फाईन लेगला क्षेत्ररक्षण केलं. दुसरी धावसंख्या तीही केली प्रयत्न. 5 चौकारानंतर थोडाफार संयम दाखवला. 2 धावसंख्या आल्यात. एका बाजूनं 2-3 षटकांचा खेळ संपला. या अगोदरच्या बॉलांचा विचार केलात ना, दुसऱ्या षटकात ज्याप्रमाणे विकेट गेल्या त्यानंतर धावसंख्या येणं हे थोडंफार कठीण झालं होतं आणि पाहता पाहता तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या पाहायला मिळतात धावफलकावरती 4 बाद 21. 4 बाद 21 धावसंख्या असताना अतिथी कक्षात विराजमान असणारे कुशांक किसन कदम, खरं तर रुपेश पंडित यांचे खासे मित्र, तदनंतर सातत्यानं आल्यानंतर यांची बॅच आपल्याला आनंद एन्जॉय करताना गावात दिसेल. त्यातील कुशांक किसन कदम यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ, मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र त्यांच्या अंगावरती परिधान केलं जाईल. थँक्यू कुशांक कदम. खरं तर आपलं फोटोग्राफर कॅमेरामन कुशांकजी कदम यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. देवेंद्र पाटील पांडिवे यांचं शुभागमन आहे. मयूर पाटील आपल्याला विनंती असेल देवेंद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. यंग जनरेशन काय करू शकेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्लब बॉईज. या क्लब बॉईजनं एकही असा मित्र सोडला नाही की त्या मित्राला इन्व्हाइट केलं नाही. आणि आपण पाहू शकाल समालोचकांची किती मोठी मांदी आली. आत्तापर्यंत 27हून अधिक समालोचक या ठिकाणी होऊन गेलेत. 21 वरती 2 असताना मोठा फटका घेण्याचा स्लॉट बनवून स्लॉट शॉट खेळायचा होता. एक धावसंख्या आली आहे. 4थं षटक चालू आहे. 22 झाल्यात. पहिल्या बॉलचा खेळ आपण पाहिला. भावेश चौधरी या गोलंदाजा यावेळी आणखीन एक वेगवान बॉल पाहायला मिळाला. या अगोदरचे दोन्ही गोलंदाज पाहिलेत ना, तर आयुब शेखच्या पाठीवरती पाठ करत नवीन पद्धतींचे बॉल फेकत असताना फलंदाजांना इथून मात्र धावसंख्या करणं आता मात्र अवजड झालाय, कठीण झालाय. या संपूर्ण खडतर प्रवासातून इथून मात्र वाट काढावी लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या रवींद्र अँड कृष्णा स्मृती चेंज द गेम वडवली बी या टीमला धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे. या मैदानाचा विचार केला तर 55 ते 60 डावा ॲव्हरेज स्कोर आहे. त्या ॲव्हरेजनं जाताना पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव बॉल, जास्तीचे पडणारे निर्धाव बॉल पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करत राहतील आणि टार्गेटचा आकडा हलवारपणे कमी येताना पाहायला मिळेल. 4थं षटक चालू आहे. आयुब शेखच्या 2 षटकामध्ये अवघ्या 17 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या अवघ्या 2 धावसंख्या. हा बॉल शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे फील्ड करतील. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक निवडला, त्यामुळे परिणामी एकच धावसंख्या मिळेल. 1 धावसंख्येनं धावफलक पाहायला मिळते. आतापर्यंत 23 रन्स ऑन बोर्ड. 4 विकेट बाद झालेत. 23 धावसंख्या झाल्यात. 4थं षटक चालू आहे. स्लोवर गतीचा बॉल अगदी समोरूनच बॅट तलवारी सारखी गेली आणि बॉलनं फक्त गुदगुली केली आहे. याही बॉल वरती फलंदाज राहिले शांत. 23 धावसंख्या झाल्यात. बॅटिंग करतोय आपण आता पाहिलात ना, तर जयेश पाटील हा बॅट्समन पाहायला मिळतोय. त्याला मागच्या बॉल वरती गोलंदाजानं अक्षरशः फसवलाय. भावेश चौधरी त्याचं नाव आहे. आणखीन एक निर्धाव बॉल, परखलंय, ओळखलंय, जाणलंय आणि याच कारणास्तव फलंदाजाला शेवटच्या 2 बॉल वरती पुन्हा एकदा थांबवलाय. निर्धाव चेंडूची जास्तीची जास्त फेकी, त्यामुळे धावसंख्या पाहायला मिळतात. 4थ्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त रवींद्र अँड कृष्णा स्मृती चेंज द गेम वडवली बी या टीमच्या 4 बाद 24.
मच पुढच्या मॅचचा टॉस साठी विनंती केली जाईल दोन्ही संघनायकांना. एका बाजूनं गोरसई बी आणि त्यांच्या विपक्ष बामणनगरी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला त्वरित या ठिकाणी विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. 4-24 4 षटकांचा खेळ संपला. धावांसाठी संघर्ष चालू आहे. झगडताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. हा गेम उजव्या त्याचा गोलंदाज आणखीन एक आउट स्विंगर. पहा जास्तीत जास्त आउट स्विंगर बॉलरांचा भरणा असणारा टीम जिथं आपण पाहतोय प्रिन्स 11 कासार वडवली या संघाला. गोरसई बी चे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे बामणनगरी संघाचा संगणक आपण लगेचच या प्लीज. इथून रनआउटची आणखीन एक संधी निर्माण केली होती परंतु एक धावसंख्या मिळाल्या. बॅटकटच्या स्वरूपात एक धावसंख्या आली आहे. पण शेवटच्या षटकामध्ये सुद्धा बॅटिंग करणाऱ्या टीमची थोडीफार अवस्था बिकट झाली आहे. एकंदरीत आयुब शेखचे 2 षटक त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण 2 विकेट्स पाहिले. ज्याप्रमाणे 2 विकेट्स गेले ना तिथून मात्र जो आलेख खाली आलाय ना त्याला उंचावताना पुन्हा पाहिला नाही. आई बॉल तेज तरार खोलवर गतीचा परंतु अधिकतम बाहेर पिचिंग केलाय. या अगोदरचे बॉल पहिले त्याच गतीचे असतात त्याच लेंथवरती टाकले जातात आणि त्यामुळेच फलंदाजांना ते थोडीफार परिणामकारक ठरतात. अशा प्रकारची निर्धाव चेंडूची सातत्यानं फिकी करणे कासार वडवली या टीमला आतापर्यंत यशवंत ठरवलंय या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल ही बॉल अधिकतम बाहेर पिचिंग केला. पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. इट्स वाईट अगेन वाईट. 2 धावसंख्या जोडल्या जातील. या षटकामध्ये 1-2 6 लागले ना तर रवींद्र आणि कृष्णा स्मृती चेंज गेम वडवली संघ या मॅच मध्ये चांगली फाईट करू शकतोय. याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडे जिथं पाहता कमलेश पाटील उर्फ कावा याचा सुद्धा आम पाहायला मिळेल आपल्याला. फटका सजवला मिड विकेटला चालला जिथं क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील तोपर्यंत सिंगल आली. बॅकअप सुद्धा तितकंच चांगला आहे. इथून मात्र सिंगल वरती जास्त भर दिलाय. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्यात आतापर्यंत सुयश आलंय ते प्रिन्स 11 कासार वडवली या टीमला. 27 झाल्यात. 3 बॉल आणखीन बाकी आहेत. ओ खोलवर गतीचा बॉल अक्षरशः खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सिंगल झाली आहे. डबलचा प्रयत्न आणि पाहता पाहता तोही केलाय पूर्ण. 2 धावसंख्येनं धावसंख्या 29 पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल बॅलन्स आहेत पहिल्या सत्रातील. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांच्या सामन्यातील 5वं षटक आपण पाहता जिथं गोलंदाज आपण पाहिलात ना तर शोएब पठाण हा गोलंदाजी करतोय. 2 बॉल फक्त शिल्लक आहेत. प्रत्येक बॉलरनं जी काय किमिया केली ना अप्रतिम लाजवाब गोलंदाजी राहिली आहे. शेवटची 2 बॉल टार्गेट सेट करण्यासाठी फटक्याची गरज आहे. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करतायत. होईल का कॅच? ओहो कॅच सुटली आहे. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो सीमा पार. धावसंख्या मिळतील 4. ती 33 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 बॉल बॅलन्स यावरती एखादा षटकार येणं गरजेचं आहे. टार्गेट सेट करण्यासाठी शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक निवडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 झाली आहे. डबलचा प्रयत्न आणि पाहता पाहता तोही केलाय पूर्ण. 2 धावसंख्येवरती टीम थांबते. पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. बॅटिंग करणारी टीम प्रिन्स 11 बॅटिंग करणारी टीम रवींद्र आणि कृष्णा स्मृती चेंज गेम वडवली बी संघ जिथून पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या केल्यात 35 आणि 36 धावांचं एक छोटस टार्गेट सेट केलंय. जिथं फील्ड करताना टीम पाहिली आपण प्रिन्स 11 कासार वडवली बी संघ. 36चा पाठला कसा असेल. अवघी 5 षटक आणि 5 षटकामधील कमलेश पाटीलची 2 षटकं फार महत्वाची राहतील. ISPL मधील खेळाडूंची आज मात्र कमी पाहायला मिळते. रवींद्र कृष्णा स्मृती चेंज गेम वडवली बी या टीम मध्ये त्यामुळे थोडीशी पडझड राहिली आहे. हुकमीचे 2 सुरुवातीचे फलंदाज नसल्या कारणानं थोडीफार पडझड पाहायला मिळाली आहे. परंतु येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये 36चा पाठला कसा असेल
हे पाहणार असो आपण. मग घेऊया या क्षणाला एक छोटीशी विश्रांती. थँक्यू प्रिया सर. या ठिकाणी आपण पाहतोय आजची फायनल रजनी आणि या फायनल रजनी मधली फायनल खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रातील फायनल मॅच अर्थातच चौथा सामना आपल्या पेटीस येणार आहे आणि त्या अगोदर आपण टॉस कडे वळणार आहोत. स्पर्धा आपण पाहतो ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक आणि या स्पर्धेचे जनक अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय मयूरदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. गोरसई बी संघाचे संगणक उपस्थित आहेत. तर विनंती करतोय बामणडोंगरी संघाचे तेजस्वी मात्रे, आपण आला असाल तर प्लीज या. टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. आजची फायनल नाईट आहे सो वेळ वाचवायचा आहे आपण. तेजस्वी मात्रे आपण आला असाल तर प्लीज या. टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. या ठिकाणी आता टॉस नंतर होईल, कारण आमच्या कार्यक्रमातील खरं तर सर्वात मोठे अर्थदाते ज्यांच्याकडून खरं तर प्रचंड मोठं योगदान मिळालंय असे आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथींचे ग्रँड एंट्री इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ग्रीष्मा एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 दरम्यान ज्यांची प्रतीक्षा आमच्या संयोजकांना 4 रजनीत होती, ती प्रतीक्षा या ठिकाणी संपली आणि आजच्या या रजनीत आपल्याला या मंचावरती ज्यांची एंट्री पाहायला मिळेल, ओम फ्रेट फॉरवर्ड. खरं तर या ओम फ्रेटचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय हरमेश जोशी यांचं शुभ आगमन. येस, ग्राउंडच्या बाजूला असणाऱ्यांना विनंती असेल ज्यांनी अगदी त्या लेमन येल्लो पडद्याच्या बाजूला बसलेत, ते बसलेले असू द्या, परंतु उभे आहेत त्यांनी बसून राहा. किंबहुना तिथं फायर वर्क आहे, अगदी आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याच्यासाठी तुम्हाला सांगितलं जातो आहे. सर्वांनी खाली बसून घ्या. ज्या वेळेला खरं तर एंट्रीला आपण असा हा अभूतपूर्व सोहळा पाहिला, तो क्लब बॉयज ग्रुप मोठेजोय ऑर्गनाइज बाय ग्रीष्मा एंटरप्राइजेस ट्रॉफी ग्रँड नाईट टुर्नामेंट ओराम. खरं तर या क्रिकेटच्या टुर्नामेंट्समधील अंतिम रजनीत आम्हाला ज्यांची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा या ठिकाणी संपली जाईल. सामना काही क्षणांसाठी थांबविला जाईल. पंचांना तशा प्रकारे आयोजकांकडून इशारा येतोय. रेडी, तयारीत राहायचं आहे. मंचावरती असणाऱ्या सर्वांना विनंती असेल की प्लीज आपण सर्वांनी समोरचा मंच मोकळा करायचा आहे. ग्रँड एंट्री असेल आणि आपण पाहू शकाल मान्यवरांचा ताफा या ठिकाणी येताना दिसतोय. क्लब बॉयज ग्रुप मोठेजो आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस ट्रॉफी भव्य नाईट. खरं तर या मर्यादित ओव्हरराम क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आज उपस्थित असणारे पाहुणे इथे दाखल होताना दिसत आहेत. ओम फ्रेट चीफ मॅनेजिंग डायरेक्टर ऑनेबल मिस्टर हरमेश जोशी यांचं मैदानात स्वागत होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. खरं तर या संपूर्ण भारतामध्ये ज्यांच्या 28 शाखा आहेत, स्वतःचं वैयक्तिक एक शिप एक जहाज ज्या कंपनीचं आहे, ते आदरणीय हरमेश जोशी यांचं शुभागमन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक खरं तर आमच्या होम फ्रेटचे सर्व एम्प्लॉई इथं आयोजन करते खरं तर ज्या होम फ्रेटमध्ये आपला उदरनिर्वाह करतायत आणि सर्वांच्या आग्रहा खातर. तसं पाहता कोणत्याच टुर्नामेंटमध्ये ज्यांचं जाणं नसतोय, पहिली टुर्नामेंट ज्यांच्या आयुष्यातील आहे होम फ्रेट. स्वतःचं एक शिप एक जहाज आपण पाहतोय आणि आशिया खंडातील 2 नंबरच्या बंदरात ज्यांच्या शाखेचा गवगवा आहे, ज्यांच्या शाखेची चर्चा आहे, ज्यांच्या कंपनीची चर्चा आहे आणि निश्चितच 22 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागतोय, तेव्हा खरं तर त्यांचं येणं या ठिकाणी असतोय. आजच्या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने सन्माननीय मान्यवरांमधून आदरणीय हरमेशजी उनका शुभागमन हमारे इस टूर्नामेंट में. यहाँ उपस्थित हमारे आयोजन करता उनका आलेल्या या अगदी कार्यक्रमातील पाहुण्यांचा हा ताफा. गेट समोर कुणी आता थांबू नका, गाड्या येऊ द्या त्यांच्या. ही खरं तर एंट्री आहे.
कम से कम बहुत इस पूरी दुनिया में हमारे क्लियरिंग से एक्सपोर्ट इंपोर्ट किया जाता है। उस क्लियरिंग के हमारे चीफ मैनेजिंग डायरेक्टर हरमेश जी जोशी, मैं मुख्य आयोजन करता मयूर जी पाटिल, उनको रिक्वेस्ट करता हूं कि उनका तहे दिल से स्वागत इस मंच पर किया जाए। उनके कर कमलों द्वारा फूलों का गुलदस्ता होगा, उस गुलदस्ते से आने वाली खुशबू वो आपके प्रेम के खातिर है। और सर, आपके कंपनी में हमारे इस गांव के 10 लड़के हैं और उनका अभी उदर निर्वाह, उनकी पूरी फैमिली आपके कंपनी के ऊपर डिपेंड है। तो इसीलिए आपकी इस मंच पे ऐसी रॉयल एंट्री करने का हमने सोचा था। तो हरमेश जी जोशी, उनका हम स्वागत, मैं मयूर पाटिल उनको रिक्वेस्ट करता हूं कि आपके कर कमलों द्वारा ये वस्त्रालंकार है। आज पोर्ट पोर्ट अथॉरिटी और पेगोर टीजोर बिल्डिंग में ग्राउंड फ्लोर में फिलहाल आपका जो ऑफिस, वहां से उस कार्यालय से काम चलता था। लेकिन इस वक्त हमारे इस मंच पे आने वाले चीफ मैनेजिंग डायरेक्टर सीएमडी ऑफ ओम फ्रेट फॉरवर्ड, जोरदार तालियों से स्वागत इस मंच पर किया जाए। जगन्नाथ जी हमारे दादा, उन्होंने इस ओम फ्रेट की स्थापना की थी और तभी से आज तक उस कारोबार चलाते समय 800 भी ज्यादा एम्प्लॉय अभी इस हमारे कंपनी में है। और उसी के साथ हमारे ओम फ्रेट में जो भी हमारे आयोजन करता है, उनके तरफ से आपको एक स्पेशल गिफ्ट है सर। और वो भी क्या होगी, आपका हमारे तरफ जो प्यार है, वो प्यार हम तो कभी ना भूलेंगे, क्योंकि आज भी हमारी सब फैमिली उस 10 परिवार की, ये 10 एम्प्लॉय की आपके वजह से, इसके लिए आपके ऊपर प्यार है। तो सिर्फ 8 घंटे में हमारे गांव में एक कलाकार, एक आर्टिस्ट है, उसने एक स्केच आपकी बनाई है, वो हम हमारे आयोजनकर्ताओं के तरफ से आपको सुपुर्द करेंगे। मैं या ठिकाणी खरं तर आमच्या आयोजनकर्त्यांना विनंती असेल, चला होम फ्रेट ऑल एम्प्लॉई, नवदीप पाटील, सूरज पाटील, या और उनके स्केच, क्या बात, ये आर्टिस्ट, मैं सर, ये आर्टिस्ट भी इस मंच पर उपस्थित है। मैं, उनका नाम है प्रियाल पाटिल, प्लीज उनको भी एक प्रियाल पाटिल को रिक्वेस्ट है कि हरमेश जी जोशी, ओम फ्रेट में हमारे गांव के 8 है, लेकिन इस इलाके के कम से कम 50 लड़के हमारे ओम फ्रेट में काम कर दे। इतनी बड़ी कंपनी होकर भी डाउन टू अर्थ, दादा से शुरू हुआ इस कंपनी का कारोबार अभी हमारे कंधों पे है। इस वक्त आप हमारे छोटे टूर्नामेंट में, ग्रीष्मा एंटरप्राइजेस के आयोजित किए गए इस टूर्नामेंट में आप चीफ गेस्ट बनकर आए। आपका हम हमारे गांव या सभी आयोजनकर्ताओं की तरफ से फिर से तहे दिल से स्वागत करता हूं। थैंक यू।
अस्तादायत जवळ 8 या 10 क्रेन है, 40 कलमार है, एक जहाज है, एक सिप है और 800 से भी ज़्यादा एम्प्लॉयज कंपनी में काम करते हैं। तो इतना बड़ा लवाजमा लेकर इस भारत के नंबर 1 पोर्ट में काम करने वाली एक क्लियरिंग एजन्सी जिसका नाम है ओम फ्रेट। चला गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत, सर्वांना विनंती असेल आणि आपण मैदान येथे सुरू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर एकीकडे आहे प्रिन्स 11 कासार वडवली, तर दुसरीकडे वडवली बी। या दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये चीफ गेस्टची फक्त गाडी आतमध्ये तिकडे राहू द्या खेळाडू कक्षाकडे, बाकी सर्व अगदी गाड्या मोकळ्या करायच्या आहेत। आणि प्रथमतः खरं तर प्रत्यक्ष स्वरूपात पाहणाऱ्या प्रेक्षकांची दिलगिरी आणि या सामन्याला 10 मिनिटांसाठी थांबविलं गेलं त्याबद्दल दोन्ही टीमचं परत एकदा या आयोजनकर्त्यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली जातोय। ओके, तर क्वालिफाईड पंच सामना सुरू करायचा आहे। पंच जातील। टुर्नामेंट्स 4 रात्रींची होती आणि ही टुर्नामेंट 7 तारखेला सुरू झाली। 7 जानेवारी 2026 ला खरं तर सुरू झालेली आणि या स्पर्धेचा कव्हरेज आपण पाहतोय बॅड बॉईज क्रिएशनच्या माध्यमानं ड्रोननं या सर्व व्ह्यूज कॅप्चर केले जात आहेत। साईप्रीतच्या माध्यमानं यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू जरी असेल तरी मैदानावरचे छान व्यूज म्हणजे हरमेश जोशी उनकी एंट्री इस मैदान पर कैसी हुई ये अभी 10-15 मिनट में उस ड्रोन से हमारे स्टेटस पे रहेंगे। तो बैड बॉयज क्रिएशन उनका भी हम तहे दिल से स्वागत करते। चला तर मैदानाकडे जाऊया आणि घेऊन जातील आपल्याला कॉम्बॉक्समध्ये आवाज असेल अक्षय पाटील मॅन फ्रॉम रावे पेन। सर याच दरम्यान या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि खास करून वडवली आणि वडवली ज्या दोन टीम एकासोबत फाईट करताना पाहायला मिळतात त्यांसाठी शुभेच्छा आल्यात। श्री विक्की समसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वयंरोजगार विभाग ठाणे जिल्हाध्यक्ष आणि श्री गणेश भोईर साहेब भारतीय जनता पार्टी माथाडी कामगार सेना ठाणे जिल्हाध्यक्ष आणि अल्ला बोल ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय राकेशजी विश्वकर्मा यांच्याकडून खास करून या स्पर्धेसाठी आणि मॅच साठी दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आल्यात। ओ टू अक्षय पाटील सर। धन्यवाद। इस बार पहली गेंद को शुरुआत की जाएगी। तेज तर्रार पहली गेंद, इस बार हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से गेंद को प्ले किया गया था। यहाँ पे शॉट बैकवर्ड स्क्वायर में गेंद को रोका जाएगा। एक रन यहाँ से मुकम्मल करते हुए शुरुआत की गई। इस बार आपको प्रिंस 11 कासार वडवली टीम आपको देखने को मिलेंगे। उनके विपक्ष में रविंद्र एंड कृष्णा स्मृति चेंज द गेम वडवली बी। दो टीमों के बीच का यह मुकाबला है। पहले तो टॉस जीता प्रिंस 11 कासार वडवली टीम ने और फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया था रविंद्र एंड कृष्णा स्मृति। चेंज द गेम वडवली बी टीम को। ये यहाँ पे 35 रन बनाए, 36 रन का टारगेट ये चेस करते हुए पहली तेज तर्रार गेंदबाजी बार के ऊपर गेंदबाज तैयार। इस बार कट किया, कवर ड्राइव आपको देखने को मिलेगा। इस बार गलती मिस्टेक रन आउट के तौर पर यहाँ पे विकेट मिलता हुआ क्रिकेट आता हुआ ये पहला विकेट। बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स कडे आणि या मुख्य अतिथींच्या पवित्र शुभास्ते नाणेफेकीचा कौल केलं जाईल। दोन्ही संघाचे संघनायक फायनल कॉल असेल प्लीज आपण लगेचच आपली रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे। गोडसई मला वाटतोय टीमचा स्क्वॉड या ठिकाणी प्रॉपर प्रेझेंट आहे। तर जीवदानी बामणडोंगरी संघाचा संघनायक स्वरांश इव्हेंटच्या माध्यमानं स्पेशल एंट्री चीफ गेस्ट माननीय महोदय हरमेश जी जोशी उनकी इस मैदान पे हुई। थैंक्स, बिग थैंक्स स्वरांश इवेंट। स्वप्निल पाटिल सर।
अच्छी गेंद कमलेश की, फिर से एक बार डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। बढ़िया ये प्रतियोगिता आप देख सकते हो। हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, और हिंदुस्तान के सरजमी पे चल रहे इस प्रतियोगिता को ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 कहते हैं। जिस प्रतियोगिता में आपको शोनो शखत देखने को मिलेगी वो प्रतियोगिता आप देख सकते हो। दो टीमों के बीच का ये कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष यहाँ पे आपको कामेश देखने को मिलेंगे। उनकी लगातार की 2 गेंदें यहाँ पे डॉट और एक विकेट भी चटकाया कमलेश ने। तेज तर्रार चला पाण्याची व्यवस्था करायची आहे 12th मॅन. अच्छी इस बार आपको देखने को मिला, कट किया गेंद को और गेंद जाएगी इस बार बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। बढ़िया यहाँ पे बल्ले का फेस खोला था, यहाँ पे भाग्य का सहारा, बल्ले का किनारा मिलता हुआ ये चौका, और ये चौकों की बदौलत टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 5 रन। गेंदबाज ही बात के ऊपर इस बार गेंदबाज थोड़ा सा बाहर की तरफ गेंद डाला था, ऑफ स्टंप के बाहर की लेंथ पकड़ी थी, हल्के से कट किया गेंद को। गेंद यहाँ पे आपको देखने को मिली थरमैन क्षेत्र में। 36 का टारगेट है, उस 36 का टारगेट चेस करते हुए पहला आयुब शेख मैदान से बाहर गया। एक रन उन्होंने व्यक्तिगत बनाया था, उसके बाद फिर से एक बार गेंदबाज मार के ऊपर फिर से एक बार हल्के से कट किया गेंद, यहाँ पे डीप पॉइंट की तरफ तेज रफ्तार से जाती हुई ये गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। आता हुआ थनथनाता हुआ ये दूसरा चौका, बैक टू बैक दूसरा चौका। आते हुए ये बैक टू बैक 2 चौके, टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन आपको देखने को मिलेंगे। प्रिंस 11 कासार वडवली बनाम रविंद्र एंड कृष्णा स्मृति चेंज द गेम वडवली, ये 2 टीमों के बीच का मुकाबला है। 9 रन यहाँ पे ऑन बोर्ड देखने को मिलेंगे 1 विकेट के नुकसान के ऊपर। इस बार टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते हुए हल्के से फिर से एक बार लेट कट देखने को मिली, पॉइंट की तरफ गेंद को पकड़ा गया। 1 रन फिर से एक बार मुकम्मल की जाएगी। इस दौरान पहले ओवर की समाप्ति का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। 1 ओवर के बाद 10 रन सचिन रमेश तेंदुलकर सर का जर्सी नंबर 10, और इस बार स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या है 10, 1 विकेट के नुकसान के ऊपर। या तो हमारे आयोजन करता है, उन्होंने ऑर्गेनाइज की हुई इस टूर्नामेंट की धनराशि है फर्स्ट प्राइज के लिए सर 1.5 लाख यानी 1.5 लाख, सेकंड प्राइज के लिए 75,000, थर्ड प्लेस के लिए 35,000 और फोर्थ प्लेस के लिए 35,000। हर रात को हमारे जो प्रेक्षक है, ऑडियंस है, उनको एक कूलर गिफ्ट दिया जाता है लक्की ड्रॉ से, और ये चमचमता हुआ ट्रॉफी का खजाना एक सेक्शन है, उसमें फर्स्ट सेकंड थर्ड और फोर्थ, उसमें से 4 रजनी में 4 टीम फाइनल में भी क्वालिफाई हो जाएंगी, और उससे फर्स्ट प्राइज जो चैंपियन बनेगा उसको 1.5 लाख यानी 1.5 लाख कैश प्राइज दिया जाएगा, सेकंड प्राइज को 75,000। ऐसी बहुत बड़ी टूर्नामेंट सी उरन में, और वो भी आपके जैसे सभी हमारे जो मुख्य अतिथि है, चीफ गेस्ट है, उनके तरफ से आपका योगदान उस टूर्नामेंट के लिए रहा, इसके लिए फिर से हमारे आयोजनकर्ताओं की तरफ से आपका शुक्रिया। और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए एक ब्रांडेड कंपनी की बाइक, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और बेस्ट फील्डर, उनके लिए स्पोर्ट्स साइकिल दिया जाएगा। इतनी बड़ी श्रृंखला इस उड़न में ग्रीष्मा इंटरप्राइजेस की तरफ से। क्रॉस बैटेड इस बार प्ले करने की कोशिश की थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते हुए गेंद मैंडेटरी पावर पे P1 का हुआ था, इसके बाद मैंडेटरी पावर पे 2 की शुरुआत की गई है, और इस शुरुआती गेंद में डॉट गेंद 23 गेंदें शेष है, 26 की आवश्यकता है, 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। प्रिंस 11 कासार बडवली टीम बल्लेबाजी करते हुए 36 रनों का पीछा करते हुए 1 विकेट का नुकसान हो चुका है, 10 रन ऑन बोर्ड देख सकते हो आप। एक फील्डर आपको लॉन्ग ऑन और एक डिप एक्स्ट्रा ओवर में लोअर फुल टॉस की गेंद ऑन द राइज किया, इस बार मिड ऑन के क्षेत्र में गेंद को खेला गया है। डॉट गेंद की यहां से समाप्ति होते हुए एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द
बैट्समैन 36 का पीछा करना है और ये पीछा करते हुए 10 रन आ चुके हैं। दूसरी ओवर यहाँ पे शुरुआत हो चुकी है। बल्लेबाजी करते हुए आप दो बल्लेबाजों को देख सकते हो, एक तरफ आकाश है, दूसरी तरफ करण को आप देख सकते हो। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज शुभम पाटिल, तेज तर्रार गेंदबाज, एक्सप्रेस के नाम से जाने जाते शुभम पाटिल। इस बार पहली गेंद की शुरुआत की जाएगी। तेज तर्रार पहली गेंद में इस ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की शानदार शानदार ये प्रतियोगिता आप देख सकते हो। इस प्रतियोगिता में कितनी शौनो शौकत है, दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम, मी मराठी स्टेडियम आप देख सकते हो। इसके बाद का मुकाबला, कड़ा संघर्ष, बामन डोंबरी बनाम गोरसई बी, ये दो टीमों के बीच का मुकाबला होने वाला है। इस वजह से आज यहाँ पे दर्शक दीर्घा में काफी मात्रा में दर्शक दिखते हुए। इंजर्ड हो चुका है एक प्लेयर, मुझे लगता है उसको फर्स्ट एड बॉक्स लेके गए हैं। काफी यहाँ पे हाई वोल्टेज मुकाबले देखने को मिलेंगे। आज की ये आखिर की नाइट होगी, 4 दिन की ये श्रृंखला है और पहला टीम चिरला, उसके बाद दहीसर, उसके बाद केलव ने, ये 3 टीमें सुपर 4 में पहुंच चुकी है। आज 8 में से कौन सी टीम सुपर 4 में होगी, उसके बाद कौन हो जाएगा मुकद्दर का सिकंदर, कौन जीतेगा ये सामने वाली ट्रॉफी, आने वाले वक्त में पता चलेगा। वक्त के हिसाब से बदलने वाला ये क्रिकेट है, गिरगिट की तरह कलर बदलने वाला ये क्रिकेट आप देख सकते हो। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज फिर से एक बार रेडी होते हुए प्ले करने के लिए यहाँ पे बल्लेबाज राइट मोर द विकेट। इस बार आई स्लॉट में, प्लॉट में भेजना चाहते थे, गेंद यहां पे जाएगी, वन बाउंस आता हुआ ग्रीष्मा इंटरप्राइज 2026 का तनाता हुआ चौका बल्लेबाज के बल्ले से। काफी बढ़िया यहाँ पे प्रतियोगिता और यहाँ पे मुकाबले में ट्विस्ट आता हुआ ये चौकों की बदौलत। टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 14 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। राइट ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए जड़ में गेंदबाजी करने का फैसला लिया था। इस बार अंपायर की तरफ से नो का सिग्नल आया है। गलती की है गेंदबाज ने, गलती का भुगतान करना पड़ेगा। खोलो आंखें ठीक, क्योंकि इस गेंद के ऊपर है दोस्तों फ्री हिट। ये फ्री हिट का कितना इस्तेमाल करेंगे बल्लेबाज, पहले से रन कम है, 35 है, 36 का टारगेट रखा है। गरीबी में आटा गीला और यहाँ पे गलती करते हुए पॉपिंग की इसके काफी अंदर खेलते हुए खिलाड़ी। अच्छी गेंद, ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे मिड विकेट की तरफ मोड़ दिए, गेंद को कलाइयों का इस्तेमाल किया। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। धीमे धीमे स्कोर को आगे बढ़ाया जा रहा है। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 16 रन अभी देखने को मिलेंगे। अच्छा यहाँ पे आकाश अपना प्रदर्शन देता हुआ, करण ने अभी तक व्यक्तिगत खाता नहीं खोला है। लगभग आकाश के पारी की बात की जाए तो 3 चौके के बदौलत यहाँ पे 13 रन व्यक्तिगत बना चुके, 10 गेंदों में 14 रन बना चुका है। 16 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर अभी स्ट्राइक में आ चुके करण, जो अभी तक एक भी गेंद खेल नहीं चुके हैं। ऑन स्ट्राइक होंगे, यहाँ पे स्ट्रैटेजी बनती हुई विकेट कीपर बातचीत करता हुआ गेंदबाज से, क्योंकि उनको मालूम है यह महत्वपूर्ण मुकाबला है, यहाँ से हारने वाला ये तो कोई टीम होगा वो ये प्रतियोगिता से बाहर हो जाएगा। जीतने वाली टीम आगे कुछ करने वाली है। हर एक को लगता है कि हमें जीत चाहिए, आई वांट टू विन, लेकिन विन इतना आसान नहीं है। तो मेहनत करनी पड़ती है, मशक्कत करनी पड़ती है, उसके बाद आप जीतते हो। मुकद्दर का सिकंदर कौन होगा आज के ये इस नाइट में आपको पता चलेगा। लेकिन ये मुकाबला आप देखते हो, दोनों टीम वडवली है, एक वडवली बी है, एक दूसरी वडवली है। ये दो टीमों के बीच का ये मुकाबला आप देख सकते हो। लेफ्ट हैंड बल्लेबाज ऑन स्ट्राइक में है करण, नॉन स्ट्राइक में आकाश। तेज तर्रार गेंदबाजी, इस बार स्विच इट करना चाहते थे, बैक ऑफ द स्टंप, द कट विकेट यहाँ पे बिहाइंड द विकेट एंड बैक टू द डगआउट। वन मोर विकेट इज डाउन एंड बैक टू द डगआउट। यहाँ उपस्थित हमारे आयोजनकर्ता, उनकी एक रिक्वेस्ट है कि आपके साथ प्रेजेंटेशन बॉक्स में एक फोटो हो जाए, तो प्लीज नवदीप पाटिल, अलंकार पंडित, किशोर, सूरज, हमारे हरमेश जी जोशी, उनके साथ उस प्रेजेंटेशन बॉक्स में एक फोटो।
ये सभी हमारे आयोजन करता है और उसके बाद हमारे ओम फ्रेड की फैमिली उस ट्रॉफी के साथ एक ग्रुप फोटो। हमारे कंपनी के चिफ मैनेजिंग डायरेक्टर, वो कारोबार एक नहीं दो नहीं 40 सालों से चलता आ रहा है। इंडिया का सबसे बड़ा पोर्ट, क्लियरिंग से शुरुआत की थी, फिर लॉजिस्टिक, और अभी क्लियरिंग लॉजिस्टिक सब कुछ एक ही ओम फ्रेड से। हम ये सभी कारोबार जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी में। ऑन ड्राइव किया इस बार, काउ कॉर्नर की तरफ गेंद को ढकेल दिया है। एक रन इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाज पूरे करते हुए इस एक रन के साथ 17 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर 17 का खतरा मंडराता हुआ इस बार। चले या ठिकाणी ओम फ्रेड फॅमिली, अविनाश गावंड आणि ऑल टीम, महेश गावंड, प्रतीक गावंड, अविनाश गावंड, आवरा और मुठीजुई सबसे ज्यादा फिलहाल ओम फ्रेड में होंगे। परीक्षित, शिंदे, ये सभी हमारे ओम फ्रेड की फैमिली। इस एरिया की टोटल 800 एम्प्लॉय है और यहाँ चिफ मैनेजिंग डायरेक्टर, यानी कि मैंने पहले ही आगाज किया, मैं पहले ही बोला कि जवाहरलाल नेहरू पोर्ट में अपने दादाजी ने वो कारोबार शुरू किया था जिनका नाम था माननीय महोदय जगन्नाथ जी जोशी, और उसके बाद अपने पप्पा राहुल जी जगन्नाथ जी जोशी, और उसके बाद अभी हरमेश जी जोशी, उनके पास ये सभी ओम फ्रेड का कारोबार है। कारोबार नेक है और अपने एम्प्लॉय के साथ एक फैमिली का रिलेशन है। और हमारे जो आयोजन करताओं में से वो हमारे आपके एम्प्लॉय है। उन्होंने आयोजन करते समय ही एक संकल्प किया था कि इस मंच पर रिक्वेस्ट करके आपको बुलाया जाए, और लास्ट नाइट में आप इस मंच पे आए। हमारे आयोजनकर्ता के पूरी टीम की तरफ से फिर से आपका शुक्रिया। 18 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर आने वाली 17 गेंदें और 18 की आवश्यकता होगी। 36 का टारगेट था, उसमें से 50% टारगेट अभी कंप्लीट हो चुका है। अगर 50% टारगेट कंप्लीट करना है तो यहां से 17 गेंदें शेष है आपके पास। 18 रनों की जरूरत है जीतने के लिए। बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, टिप्पा खाने के बाद बॉडी के ऊपर टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद यहां से अंपायर की तरफ से तर इथं ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026च्या पूर्ण आयोजन कमिटीचं मी सततचे आभार मानतो। इथं आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल सर्व ओम फ्रेड फॅमिलीकडून आणि हरमेश भाई जोशी यांच्याकडून देखील तुमचं पुनश्च आम्ही आभार मानतोय। तर या आयोजनासाठी तब्बल हरमेश जोशी सर यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी आम्हाला लाभलेली आहे। त्यांचा देखील मी पुनश्च हार्दिक हार्दिक आभार मानतोय। थोड़ी देर के लिए रुक जाओ क्योंकि अतिथि यहाँ से प्रस्थान कर रहे हैं और सभी दर्शक भी अभी देखो मैदान में है। काफी वक्त दिया हरमीत जोशी सर ने, काफी प्यार है हमारे सभी इन ग्रीष्मा इंटरप्राइजेस हमारे क्लब बॉयज का आपके प्रति, और आज यहाँ पे आप आए तहे दिल से आपका धन्यवाद कहना चाहूँगा। काफी प्यार आपने आप सभी लड़कियों को दिया है और आपको भी काफी प्यार करते हैं सभी लड़के। आज साहब का यहाँ पे आना लाजमी था, उनकी वजह से काफ़ी यहाँ पे माहौल बना। जिस तरह से वो आए और एक अलग सा माहौल यहाँ पे देखने को मिला। सभी हमारे क्लब बॉयज खुश थे साहब आने के बाद। धन्यवाद फिर से एक बार कहना चाहूँगा, जिस तरह से आपने लाइव का वक्त दिया। टाइम इज मनी कहा जाता है और वही टाइम आपने हमारे इस बंदों के साथ इस प्रतियोगिता को दिया, क्योंकि आपका जो शेड्यूल होता है पूरा का पूरा बिजी होता है, ये हमें भी मालूम है। बड़ा कारोबार आपका जेएमपीटी में, और उसके चलते आपने जो वक्त दिया है ना, तो आज यहाँ से सब हमारे क्लब बॉयज खुश है। धन्यवाद फिर से एक बार कहना चाहूँगा। जिस तरह से रॉयल एंट्री आज के इस नाइट में आपने देखी हरमीत जोशी साहब की, उसके बाद अभी उनके काम से वो फिर से एक बार यहाँ से प्रस्थान करते हुए फिर से एक बार सभी की ओर से धन्यवाद करना चाहूँगा। और दर्शकों से विनती करता हूँ कि आप मैदान खाली कीजिए। दर्शक आप बाहर आ जाइए, मुकाबले की शुरुआत की जाएगी।
अंपायर अब मुकाबला शुरू कीजिए। दर्शक यहाँ पे तो अंदर है। यहाँ पे उछाल प्राप्त करती भी गेंद बॉडी के ऊपर टकराई, उसके बाद पिच के इर्द गिर्द घूमती भी गेंद। फिर से एक बार लेग बाइज का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। यहाँ पे एक रन काफी अहम है। रेगिस्तान में जिस तरह से पानी के एक बूंद के लिए तरसते हैं ना, उस तरह से इस बार देखने को मिल रहा है कि प्रिंस 11 कासार बडौली टीम के बल्लेबाज तरस रहे हैं कि कैसे भी करके रन इकट्ठा कर रहे हैं। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको 20 देखने को मिलेगी। 2 विकेटों के नुकसान के ऊपर आने वाली 15 गेंदें और 16 की आवश्यकता है। तेज तर्रार गेंद इस बार टिप्पा खाने के बाद अंदर आती हुई बल्ले का मुहिम सा किनारा लेते हुए पिच के इर्द गिर्द घूमती हुई ये गेंद। फिर से एक बार यहाँ पे एक रन मिलता हुआ। लो स्कोरिंग मैच इस बार आपको देखने को मिल रहा है कि प्रिंस 11 कासार वडोवली टीम को कितनी मशक्कत करनी पड़ती है। इसके बाद टॉस किया जाएगा। गोरसे बी और बामन डोंगरी टीम के कप्तान, आपसे विनती करता हूं कि आप प्रेजेंटेशन बॉक्स में, ये पहले सत्र का हो चुका है खेल, आप आइए, आपका टॉस किया जाएगा। तर इथं जय मल्हार गोरसाई साइड बी आउट आपको देखने को मिला। टीम एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को यहाँ पे दांग दिया है। गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। आता हुआ ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2024 का ये तनतनाता हुआ चौका। हनुमान गोरसाई बी आणि जीवदानी बामणडोंगरी दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतो की इथं टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करायची आहे। ओम साई गोरसाई बी आणि त्यांच्या विरोधात जीवदानी बामणडोंगरी खरं तर ओम साई गोरसाई बी आणि जीवदानी बामणडोंगरी, मला वाटते तृष्टी आणि मारवी 11 जीवदानी बामणडोंगरी संघ असावा। चला, दोन संघामध्ये नाणेफेक केला जाईल, आम्ही विनंती करू। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरदादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर आपण टॉस करतोय। एका बाजूला तेजस दादा आहेत, त्यानंतर त्यांच्या बाजूला संदेश दादा आहेत। स्पर्धेचे मुख्य आयोजक ग्रीष्मा एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला कट्टा बॉईज। ग्रीष्मा एंटरप्राइजेस कॉल ग्रीष्मा। टॉस जिंकलाय जय हनुमान गोरसाई बी संघानं। प्रथमतः आपला निर्णय काय असेल? बॅटिंग फलंदाजी करायची आहे। खरं तर मागच्या वर्षी देखील तुम्ही इथे चॅम्पियन्स राहिलात, एकंदरीत या वर्षीचा प्रवास कसा आहे सध्याच्या स्थितीला गोरसाई बी टीमचा? खूपच चांगला आहे, कारण की डेला सुद्धा क्वालिफाय झाले, त्यामुळे पोरांचा कॉन्फिडन्स जास्त आहे आणि चांगला खेळ करून जिंकण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत मोठी टीममध्ये आल्यानंतर प्रेक्षकांची तुडुंब करते, या आयोजनाबद्दल काय बोलशील? खूपच मोठं आयोजन आहे, कारण की इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही दादांचे आभारी आहोत आणि तेजस दादांचे सुद्धा आभार मानतो, कारण त्यावेळी आम्हाला पॅकर करून दिलं, त्यामुळे त्यांचे आभार मानतो। खरं तर संदेश थँक्यू सो मच, खूप साऱ्या शुभेच्छा। त्यानंतर तेजस म्हात्रे, काय बोलावं तेजस दादाबद्दल की ज्यानं क्रिकेट हा धर्म म्हणला आहे? तेजस दादा, तू जर टॉस जिंकला असता तर तुझा डिसिजन काय असता? तेच बॅटिंगच करणार होतो, कारण की त्यांच्या आणि आमच्यामध्ये असंच होतं, जो टॉस जिंकतो तो बॅटिंगच घेतोय। परंतु आज वाटायला खरं तर क्षेत्ररक्षण आलं। एकंदरीत गोरसाई बी संघ आज 22 पवार अनुपस्थित असेल, त्यानंतर पवन देखील अनुपस्थित आहेत। एकंदरीत किती धावसंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू, 50 आत ठेवायचा प्रयत्न करू। 5 सामना आहे आणि भावेश आणि पवन नसताना सुद्धा ते खूप चांगले खेळत आहेत, कारण की यावर्षी आमच्या खूप मॅचेस पण झालेत आणि आता मी बघतोय तर गोरसाई बी अजून असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी चांगले करतात। जरी ते आमचा पण आर्यन नाही आहे, तकदीर पण इंजरीमुळे आज नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा फरक पडेल, पण तरी आम्ही सामना जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू। मोठी दुईमध्ये आल्यानंतर खरं तर हा प्रचंड प्रतिसाद, एकंदरीत काय बोलशील आयोजनाबद्दल? मोठी जुई बोललं तर हा आम्ही आयोजकच समजतो स्वतःला, कारण की हर्षदने आम्हाला जवळजवळ 7 ते 8 वर्ष घरातल्याप्रमाणे प्रेम दिलेलं आहे। मग त्यामध्ये हर्षदचे आयोजक कोणी असेल तरी ते कॉन्टॅक्ट मलाच करतात आणि भेटायला सुद्धा येतात। आमची पण ह्या टुर्नामेंटची वेळी चांगली भेट झाली, मॅगडीमध्ये पार्टी वगैरे करून दिली। आयोजकांनी खूप चांगलं म्हणजे सपोर्ट केला। मुळात आयोजकांनी बसासाठी जे स्टँड वगैरे लावले ते खूप, मला वाटतं रायगडमध्ये रायगड प्रीमियर लीग सोडली तर एअर असतं असं, आणि फर्स्ट टाईम असं कुठल्या आयोजकांनी प्रेक्षकांना बसायला स्टँड वगैरे केलेत। मुळात त्या आयोजकांना पूर्ण गावाचा सपोर्टसुद्धा आहे आणि ज्या आयोजनामागे पूर्ण गाव असतो ना, तो आयोजन नेहमीच सक्सेसफुल ठरतो। येस, खरं तर तेजस दादा म्हात्रे यांचं चांगलं स्पीच आपल्याला पाहायला मिळालं। निश्चित जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, जिथे आवाज आपण ऐकताय अक्षयजी पाटील सर, मॅन फ्रॉम राव एपिन। नो गेंदे, फ्री हिट है इस गेंद के ऊपर। जिस इंटरव्यू सेशन में बहुत बदलाव देखने को मिला स्कोर बोर्ड ने आपको, टोटल रन संख्या आपको देखने को मिलेगी। तीसरे अंपायर की यहाँ पे मांग की है,
तो अंपायर तीसरे अंपायर यहाँ पे जांच करेंगे, परखेंगे। फील्डिंग डिपार्टमेंट में यहाँ से लिया है। विनायक गावण उपसरपंच पिरकोन यांना विनंती असेल अतिथी कक्षाकडे या. तदनंतर गाडी क्रमांक MH46CM 8020 8020 ग्रँड विटारा. तर प्लीज 8020 या गाडीचा चालक मालक आपण गाडीजवळ चला. तुमची गाडी इतर गाड्यांना खूप अडचण निर्माण नो करतो. गेंद है, थँक्यू. डेफिनेटली नो गेंद है. इस बार बदलाव देखने को मिलेगा महज. अभी 4 रन की आवश्यकता होगी. 11 गेंदे 4 रन की आवश्यकता. 32 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेगी. यहाँ पे जीत के काफी करीब आते हुए रिव्यू अनसक्सेसफुल हुआ है. DRS के मांग किए थे, अंपायर ने बताया था एक रिव्यू दिया गया है. इस बार रिव्यू अनसक्सेसफुल हुआ. प्रिंस 11 कासार बडोली टीम जीत के काफी करीब आती हुई. 11 गेंदे 4 रन की आवश्यकता. गेंदबाजी बार के ऊपर अनिल पाटिल. स्विच हिट. इस बार स्विच हिट के तहत मैच को फिनिश किया. जीत का परचम लहराया, जीत का झंडा यहां पर लहराते हुए प्रिंस 11 कासार बडोली टीम. बधाई देना चाहूंगा दोनों टीम को. अच्छा प्रदर्शन देखने को मिला. लगभग देखा जाए तो वन साइड मुकाबला किया तीसरे ओवर में. और जो रन आए आखिरी गेंद के ऊपर चौका आया, उसके बदौलत फिर से एक बार चौका नो डाला, उसके छक्का आया, उसके बाद ये चौका. और इस सब परफॉर्मेंस को देखते हुए ये टीम ने जीत हासिल की है. इसके बाद का मुकाबला बड़ा मुकाबला होगा. कांटे की टक्कर होगी. एक तरफ बामन डोंगरी होगी और दूसरी तरफ